प्रेज लॉर्ड. प्रभू स्तुती असो. आणि आज या सुंदर सकाळी परमेश्वर तुम्हा सर्वांशी बोलू इच्छित आहे. प्रियानो, मला सांगू द्या, येशूच्या रक्तामुळं आम्ही नीतिमान ठरलेलो आहोत. आणि नीतिमान म्हणजे धार्मिक जीवन जगणं. प्रियानो, जेव्हा आम्ही परमेश्वरामध्ये चालत असतो, बऱ्याच वेळा प्रश्न होतो की आम्ही धार्मिकतेमध्ये चालतो, आम्हाला काय मिळतं? आम्ही परमेश्वराच्या मागं असतो, आम्हाला काय मिळतं? खूप काही मिळतं प्रियानो. आज सकाळी परमेश्वराचा आत्मा माझ्याशी बोलत होता की नीतिमत्वाचे परिणाम काय होतात, नीतिमान जीवन जगण्याच्या द्वारे आम्हाला काय मिळतं. तर एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो, त्यातून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल. यशायाचं पुस्तक 32वा अध्याय आणि 17 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. नीतिमत्तेचा परिणाम शांती व तिचे फळ सर्व काळचे स्वास्थ्य व निर्भयता होईल. या ठिकाणी खूप सुंदररित्या वचन सांगतं प्रियानो की जे आम्ही नीतिमान जीवन जगतो, नीतिमत्वाचा परिणाम होतो की आम्हाला शांती मिळते, आमच्या जीवनात शांती येते प्रियानो. आम्ही धार्मिकतेमध्ये जीवन जगत असताना त्याचं प्रथम आम्हाला फळ मिळतं, आम्हाला शांती मिळते. जी शांती कोणत्याही पैशाच्या द्वारे, कोणत्याही गोष्टीच्या द्वारे आम्हाला मिळू शकणार, ती शांती धार्मिकतेत चालण्यामुळे मिळते. आणि दुसरी गोष्ट आहे, आम्हाला स्वास्थ्य मिळतं आणि शांतीचं फळ आहे स्वास्थ्य. आणि त्याच्यानंतर निर्भयता देखील आम्हाला मिळते. नव्या करारामध्ये देखील असंच एक वचन आहे, खूप सुंदर वचन आहे, जे पुढचा शांतीचा परिणाम आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. एक नीतिमत्व त्या ठिकाणी दिसते. रोमेचं पुस्तक 14वा अध्याय आणि 17 वचन आपण वाचूया प्रियानं. रोमकरासपत्र 14:17 या ठिकाणी वचन सांगतं, कारण खाणे व पिणे या देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद यात ते आहे. देवाच या ठिकाणी सांगतं, देवाचं राज्य खाणे पिणे या देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद यात ते आहे. प्रियानो, परमेश्वरामध्ये चालणं खूप चांगलं आहे प्रियानो. आम्हाला शांती मिळणार, आम्हाला शांतीचं फळ स्वास्थ्य मिळणार, आम्हाला निर्भयता मिळणार. आणि जसं रोम 14:17 म्हणतं की देवाचं राज्य आहे प्रियानो. नीतिमत्वता आमच्या जीवनात असणं देवाचं राज्याचं प्रमाण आहे. शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे आनंद रोज आणि रोज आम्हाला मिळणार. तो परमेश्वर करो, त्याच्या आत्म्या करवी, तो तुम्हाला रोज आनंद देऊ. गॉड ब्लेस यू. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज लॉर्ड. प्रभू स्तुती असो. आणि आज या सुंदर सकाळी परमेश्वर तुम्हा सर्वांशी बोलू इच्छित आहे. प्रियानो, मला सांगू द्या, येशूच्या रक्तामुळं आम्ही नीतिमान ठरलेलो आहोत. आणि नीतिमान म्हणजे धार्मिक जीवन जगणं. प्रियानो, जेव्हा आम्ही परमेश्वरामध्ये चालत असतो, बऱ्याच वेळा प्रश्न होतो की आम्ही धार्मिकतेमध्ये चालतो, आम्हाला काय मिळतं?